स्वर्ग बघा. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. आज आम्ही चाललोय गुढे पाचगणीला. तर आमच्या गावाच्या इथून आधीच म्हणजे थोडासा रस्ता आहे तो काळगावला, म्हणजे आमच्या आईंचं गाव आहे ना त्याच्या इथूनच पुढे जायला रस्ता आहे. तर आता आम्ही आहोत ढेबेवाडी फाट्याला. इथे बोर्ड लागलाय गुढे पाचगणी 38 किलोमीटर. ड्रायव्हर चेंज. तळमावलीच्या इथून बघा असा ना फाटा फुटतो. हा सरळ रस्ता जातो आमच्या गावी भोसगावला आणि भोसगाव ढेबेवाडी, आणि हा रस्ता जातो आमच्या आईंच्या गावाला काळगावला. तर इथूनच आपल्याला जायचंय आणि काळगावच्या पण पुढे जायचंय आपल्याला. बघा हा रोड पुढे सरळ काळगावला जातो. तिथे काळगावला ना जायचंय आपल्याला. इथे भरेवाडीच्या इथून ना असं वरती जायचंय गुढे पाचगणीला जायला. रोडला जेव्हापासून लागलो ना तेव्हापासून एकदम मस्त मस्त एकदम व्ह्यू दिसतात. आणि बघा ना आता मी थांबलोय एका व्ह्यू साठी. बघा किती सुंदर वाटतंय ना, मस्त शांत एकदम बघत राहावं असं वाटतं पाण्याकडे. शेती अशी उतार आहे ना त्याच्यामुळे शुद्ध पाणी एका वाफ्यातून दुसऱ्या वाफ्यात आपोआप. हो, आणि असे टप्पे टप्पे बघा ना कसे आहेत. भात लावलेला आहे ना. हो, केरला मुन्नार. आपल्या महाराष्ट्रामध्येच एवढं सौंदर्य आहे. हे निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी तुम्हाला केरला किंवा साऊथला जाण्याची गरज नाही. मागातपासून आम्ही आहे ना 2-2 मिनिटाला गाडी थांबवत चाललो. प्रत्येक टर्निंगला एक वेगळा व्ह्यू दिसते. भुरभुशीवरून आपण वरती आलो ना तर आता इथे गुढे पाचगणी 3 किलोमीटर दाखवतात. आणि व्ह्यू तर तुम्हाला काय दाखवू, किती दाखवू, तिथून पोचायचं आहे आम्हाला. मी स्वप्नात आहे की रिअलमध्ये माहिती नाही पडते. कसलं भारी आहे, मस्त एक नंबर. वाव कसलं दिसतंय. हवा एवढी जोरात चालली ना की उडून जाईल असं वाटतंय. कसलं भारी आहे बघा. आणि तुम्हाला दाखवते कुठे आलोय आम्ही. आणि इकडे बघा पवन चक्की मस्त फिरते आणि असा आवाज येतोय फिरते तर खालतीच आहोत.